मुख्यमंत्री पदाची शर्यत आता सुरू झाली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. वरिष्ठांशी चर्चा करून मुख्यमंत्रीपद ठरवले जाईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे. या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून त्याचा निर्णय लवकर घेतील. आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांना आम्ही सगळे आमदारांनी सगळे अधिकार दिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. ईव्हीएम विरोधात महाराष्ट्रभर विरोधकांकडून आंदोलन उभे केले जाणार आहे. त्याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की त्यांना दुसऱ्या कामच काय आहे, पण याबाबत सुप्रीम कोर्टाने कालच त्यांना निर्णय दिलेला असल्याचे सावंत यांनी सांगितले. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. कोणी माझ्यावर आक्षेप घेतला, कोणी माझ्यावर टीका केली, कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही. आणि मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही. जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना. एखाद्या माणसाला गोळी न घेता जर चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामंतच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहावं. रेकॉर्डवर सांगतो, माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाराज नाही. त्यांनी स्वतः परवा रात्री ट्विट करून महायुती ही भक्कम आहे अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावनाप्रधान नेता होऊ शकत नाही, हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे, परंतु एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत. आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील. पुण्यात ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी भवन येथे कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप, पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता बहिरट आदी उपस्थित होते. ज्या उमेदवारांनी आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली ते दिग्गज नेते 70,000 ते 1.5 लाखांच्या मताने निवडणूक हरले. त्यामुळे निश्चितच ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे हे सिद्ध करणार आहे. विधानसभा निवडणुकीत 15% मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला ईव्हीएममध्ये सेट करून देण्यात आले. हा रडीचा डाव सत्ताधाऱ्यांकडून खेळण्यात आला असून याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करत लढणार असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. 532 पैकी 27 व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडं. त्या 27 मशीन मोजले जातील. माझी निवडणूक याचिका दाखल होती, ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भात म्हणजे टॅम्परिंग कसं झालं, त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत, जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून इतर सुद्धा ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आलेत की कार्यकर्ते त्या मतदारसंघात तो उमेदवार महायुतीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावण्यात आलं. मधल्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती, त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यबाणाचे ते असे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडं या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती. इस्रायलची नाही का टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे, ते सेट करण्यात आलेलं आहे. या संदर्भात पुन्हा मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम. माझ्याकडं त्या संदर्भातले नाही का हितसंबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची नाही का संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडं ती सुद्धा माहिती येईल. एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो. नाही मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा. ते म्हटलं की 118 नंबरला काहीतरी ईव्हीएम स्लो चालतोय वाटतं. 118 स्लो आहे. हा बरोबर आहे. हा बरोबर ना. तर ते त्यातलं आपलं स्ट्रॉंग बूथ आहे ते. हा म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे. हा म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो. नाही आहे चांगलं.
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी जालन्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। जालना शहरातून नूतन वसाहत भागात राहणाऱ्या गिरिजा टाकळकर या विद्यार्थिनीने ही मागणी पत्र लिहून एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। खोतकर यांनी जालन्यात विकास कामांचा धडाका लावला असून ते सदैव सर्वांसोबत राहतात, त्यामुळे अर्जुन खोतकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करावे अशी मागणी टाकळकर या विद्यार्थिनीने केली आहे। आपल्या आजूबाजूला अनेक चोरीचे प्रकार घडताना आपण बघतो, मात्र पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी अवघ्या 1.5 मिनिटाच्या काळात 10,89,000 रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे। पौड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विरंगुट परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ATM मध्ये हा प्रकार घडला आहे। या प्रकरणी अधिक तपास पौड पोलिसांकडून केला जात आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले आहेत। यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे पुण्यात स्वागत करण्यात आले।